जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। योजना करो या लोकप्रिय युट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता शासन निर्णयाला संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ। एकंदरीत कशा पद्धतीने हप्ता जमा होणार आहे आणि खरंच शेतकरी बांधवांना हा हप्ता 7वा हप्ता मिळणार आहे का आणि शासन निर्णय काय आहे संपूर्ण बातमी जाणून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही तारीख जाहीर आहे का जाणून घेऊ संपूर्ण बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वपूर्ण योजनेच्या लाभातून सुमारे 93,26,000 शेतकरी कुटुंबांना थेट फायदा होत असतो आणि या संख्येवरून योजनेचे स्वरूप आहे ते किती मोठे आहे आपल्याला समजत असतं। शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी ही योजना उपयुक्त ठरत असते आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देण्यासाठी सरकारने विशेष पावले उचललेली आहेत। या योजनेसाठी तब्बल आपण पाहू शकता 2169 कोटी रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे असं या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेलं आहे। एकंदरीत मित्रांनो अशा पद्धतीने आता तब्बल जे अर्थसहाय्य आहे ते आता मिळणार आहे आणि इतक्या मोठ्या निधीची तरतूद आणि उपक्रमाचे आणि महत्त्व आणि सरकारचा गंभीर दृष्टिकोन दर्शवतो आणि ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास निश्चित फायदा करत असतं। डीबीटी प्रणालीद्वारे थेट जे खात्यामध्ये पैसे आहेत ते मिळत असतात आणि डीबीटी म्हणजे आधार संलग्न बँक। या आधार संलग्न बँकेमध्ये आपल्याला जर पैसे पाहिजे असतील तर आधार कार्डला बँक लिंक असणं फार महत्त्वाचं असतं। तर आधार कार्डला बँक लिंक पण करून घ्या। आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। या योजनेची सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची पारदर्शक आणि योग्य रीतीने लाभ पोहोचवण्याची प्रणाली म्हणजे डीबीटी प्रणाली। याद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत असतो पैसे आणि अशा पद्धतीने आता पैशाचं वितरण थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे। त्या अनुषंगाने पुन्हा एकदा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।